येत्या काही दिवसातच शारदीय नवरात्राला प्रारंभ होणार आहे आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आपण भक्तजण वेगवेगळ्या सेवा देवीच्या करत असतो। त्यातील दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा देवीचं भजन, जागरण, कीर्तन असेल, या सगळ्या गोष्टी आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी करत असतो। याच पद्धतीने या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करण्याचा सुद्धा विधी सांगितला आहे, ज्यामुळे देवी आई लवकर प्रसन्न होते आणि आपल्याला शीघ्र फलप्राप्ती व्हायला यामुळे नक्की मदत होते। आता हे कुंकुमार्चन कधी करायचं आहे, कोणी करायचं आहे, कसं करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला हा प्रश्न पडेल की कुंकुमार्चन म्हणजे काय। कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या नावाचा जप करत करत एक एक चिमूटभर कुंकू आपल्याला देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहायचा आहे किंवा देवीला कुंकुवाने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि यालाच कुंकुमार्चन असं म्हणतात। देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र आपण म्हणू शकता किंवा श्रीसुक्ताचं पठण करू शकता किंवा देवीची स्तुती करू शकता किंवा नवारण मंत्र हा सुद्धा म्हणून तुम्ही कुंकवाने देवीचा अभिषेक करू शकता। आता हे कुंकुमार्चन कधी करायचं आहे? कुंकुमार्चन हे तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी करायचं आहे, नवमीच्या दिवशी सुद्धा करू शकता। याशिवाय चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र आणि लक्ष्मीपूजन, याशिवाय मंगळवारी, शुक्रवारी जो देवीचा आवडता वार आहे, पौर्णिमा असेल तर त्या दिवशी आणि गुरुपुष्यामृताच्या योगावर सुद्धा तुम्ही देवीवर कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करणं अवश्य आहे। अमावास्येला कुंकुमार्चन तुम्हाला करायचं नाही। हा दिवस कुंकुमार्चन करण्यासाठी वर्ज्य मानला जातो। त्यामुळे कुंकुमार्चन मी सांगितलेल्या या कोणत्याही तिथीपैकी एका तिथीला तुम्ही नक्की करू शकता आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये अष्टमीला आणि नवमीला करणं सर्वात जास्त शुभदायी आणि फलदायी मानलं जातं। अश्विन नक्षत्रामध्ये सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। हे अधिक पुण्यदायक आणि खूप शुभफलदायी मानलं जातं। आता कुंकुमार्चन करत असताना कोणती काळजी तुम्हाला घ्यायची आहे? तर कुंकुमार्चन करत असताना म्हणजे जर तुम्ही नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करताय तर तुम्हाला देवीची प्रतिमा, मूर्ती हलवता येणार नाही, कारण देव हे गादीवर बसलेले आहेत। मग अशा वेळी आपण काय करू शकतो? तर अशा वेळी तुम्ही एखादी सुपारी देवीची प्रतिमा म्हणून एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला छोटासा पाट घेऊन त्याच्यावर ताम्हण ठेवून मग आपल्या देवी आईच्या नावाने सुपारी घ्यायची आहे, जी तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे आणि या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकू हे नेहमी कोरडं असावं आणि त्यानेच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। यासाठी घेतलेली सुपारी सुद्धा तुम्हाला आधी स्वच्छ धुवून मग ती पुसून घ्यायची आहे आणि मृगी मुद्रेने म्हणजेच तुमच्या उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट आणि करंगळी शेजारचं बोट, या 3 अनामिका म्हणजेच या 3 बोटांनी तुम्हाला कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वाहायचं आहे किंवा कुंकुवाने देवीला अभिषेक करायचा आहे। किंवा तुम्ही जी प्रतिमा देवी पाटावर मांडली आहे या प्रतिमेवर जरी प्रतिमा अजिबात न हलवता तुम्हाला जर कुंकुमार्चन करता आलं तर मग तिथे सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आता आपल्याला कुंकुवाचे अर्चन करता करता देवीच्या नावाची स्तुती करायची आहे किंवा देवीच्या 108 नामावली म्हणजे देवीची 108 नावं तुम्ही घेतलीत तरी सुद्धा चालेल किंवा श्रीसुक्त म्हटलात तरी सुद्धा चालेल। यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं हा मंत्र जप, नामावली, नामजप पूर्ण होईल आणि हे कुंकुमार्चन पूर्ण होईल त्यावेळी देवीची आरती तुम्हाला नक्की करायची आहे। हे व्रत केल्यामुळे मनोवांछित फळाची प्राप्ती तुम्हाला नक्की होते। दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानी स्थापित करायचं आहे।
म्हणजे जर तुम्ही मूर्ती हलवली नसेल तर जी मूर्ती तिथे आहे तिथेच ती ठेवून द्यायची आहे। आणि ज्यावेळी तुम्ही नवमीला किंवा दशमीला घट उठवणार आहात त्यावेळी हे कुंकू तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे। हे कुंकू तुम्हाला पुन्हा देवावर वाहता येणार नाही। त्यामुळे हे कुंकू ज्यावेळी तुम्ही कुठल्या बाहेर महत्त्वाच्या कामाला जाणार आहात किंवा तुमचं अत्यंत महत्त्वाचं काम बाहेर अडकलेलं आहे, अशा वेळी तुम्ही बाहेर जाताना हे कुंकू जर लावून गेलात तर देवीचं शक्तितत्व आकृष्ट झालेले हे कुंकू तुम्ही लावून गेलात तर तुम्हाला 100% त्या कामामध्ये यश मिळणारच आहे। याशिवाय कुंकवासोबतच तुम्ही इलायची म्हणजे वेलदोडे किंवा लवंग किंवा काळे मिरे यांसारख्या गोष्टी घेऊन सुद्धा देवीच्या नवरात्रीमध्ये 9 दिवस अर्चन तुम्ही करू शकता। यासाठी 108 वेलदोडे म्हणजे इलायची, 108 लवंगा या पद्धतीने किंवा खडीसाखराचे दाणे अशा पद्धतीने तुम्ही 108 वस्तू घेऊन मग त्या देवीचा नामजप करत देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत तुम्हाला त्या वाहायच्या आहेत। आणि या वस्तूनंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात वापरू शकता, कारण का त्यामध्ये देवीचा आशीर्वाद आणि देवीची कृपा प्राप्त झालेली असते। आणि त्यामुळे हा प्रसाद तुम्ही ग्रहण केलात तरीसुद्धा चालेल। यानंतर किंवा तुम्ही 9 दिवस देवीच्या कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालणार आहे। देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ही मूर्ती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्तितत्व त्या कुंकवामध्ये सुद्धा उतरते आणि हे कुंकू आपण जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला सुद्धा देवीची शक्ती मिळते। घरामध्ये मंत्रोच्चार, पूजा, वाद्यांचा आवाज यांमुळे नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते आणि आपल्या मनाला सुद्धा अत्यंत प्रसन्न वाटत राहते। देवी आई ही शक्तीची देवता आहे आणि म्हणूनच तिला आदिशक्ती असं म्हटलं जातं आणि नवरात्रीमध्ये देवीच्या आदिशक्तीचा जागर केला जातो। त्यामुळे कुंकुवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता असते आणि या देवीमधलं शक्तितत्व या कुंकुवामध्ये उतरतं। ज्यावेळी आपण कुंकुवाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये देवी तत्व जागृत होतं, त्याचप्रमाणे या जागृत तत्वातील देवीचं शक्ती या कुंकुवामध्ये उतरलेली असते। तुम्हाला माहिती असेल शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे। त्यामुळे शक्ती तत्वाचं समर्थन देवीच्या पूजेच्या कुंकवाने केलं जातं। तुम्हाला जमलं तर लाल फूल देवीला नक्की वाहा। लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे कुंकूमध्ये असणाऱ्या गंधातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती त्यांच्या तत्वाच्या लहरी आकर्षित होतात आणि मूर्तीमधील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंग तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंधलहरी यांचा उपयोग करून देवीला जागृत केलं जातं। आणि म्हणूनच कुंकवाला देवीच्या पूजेमध्ये प्रथम स्थान दिले जाते। देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे अतिशय प्रभावी असं माध्यम मानलं जातं। लाल रंग हा देवीचं शक्तितत्व आकृष्ट करून घेतो आणि आपल्यामध्ये सामावून घेतो। त्यामुळे आपल्याला देवीची शक्ती, देवीची प्रसन्नता आपल्यामध्ये उतरायला यामुळे नक्की मदत होते। तर मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।